म्हणणं आहे? आपल्याला कळलं तर पाहिजे का नाही? हा, एवढं पत्र पाठवलंय त्यांनी, कदाचित त्यांना घरला परत यायचं असेल. हा, खात्री आहे आम्हाला त्यांचा का नाही राग गेला असेल. तुमच्याशिवाय काही त्यांना राहत आहे वय तिकडं? हा, वाचा वाचा, मोठ्यानं वाचा बरं. नाही, मी वाचतो माझं मी नंतर. बरं, तुमचं तुम्ही वाचा, पण वाचा. अधिपती, खूप दिवस तुमच्याशी मनातलं बोलायचं होतं, पण जमलंच नाही मला बोलायला. एका घरात राहूनही आपला कधी वेळच मिळाला नाही बोलायला. तुम्ही सतत तुमच्या आईसाहेबांबरोबर बोलण्यात बिझी असायचा. बायकोसाठी तुम्ही कधी म्हणावा असा वेळ दिला नाही. आईसाहेब करण्यात तुमचा दिवस जातो. घरातलं वातावरण बघून मला कसं तरी व्हायला लागलं होतं. खूप मोठ्यानं बोलणं, सतत भांडणं, कंटाळा आला होता या सगळ्याचा. वाटलं होतं परिस्थिती सुधारेल, पण परिस्थिती अजूनच बिघडत गेली आणि मला शेवटी माहेरी यावं लागलं. आणि बरंच झालं आले मी माहेरी. मला आपल्याबद्दल विचार करायला थोडा तरी वेळ मिळाला. अधिपती, ऑलरेडी खूप उशीर झाला आहे, पण आता फार उशीर करून चालणार नाही. आता आपण आपल्या नात्याबद्दल थोडा सिरियसली विचार करूया. मी आपलं नातं आयुष्यभर निभावू शकते असं मला वाटत नाही. नाही 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 नाही, हे खरं असूच शकत नाही. अधिपती एवढ्या टोकाचं पाऊल कधी उचलणारच नाहीत. मला बोललं पाहिजे त्यांच्याशी, अजून उशीर होण्याआधी बोललं पाहिजे. ताई, अगं काय झालंय? काही नाही अगं, काही नाही. कसं पत्रात काय लिहिलंय? इरा, मी सांगितलं ना तुला पर्सनल आहे. असं का करतेस ग ताई? अगं, मी सख्खी बहीण आहे तुझी. मला सांगितलंस तर काय प्रॉब्लेम आहे? इरा प्लीज, तू आमच्यामध्ये पडू नकोस. अगं काय प्लीज ताई, तू जा जा, मला एकट्यात राहू दे, जा. ताई, सासरचे तुझ्या काहीही वागतील आणि आम्ही सहन करून घेऊ असं नाहीये. प्लीज जा. अगं पण ताई, प्लीज प्लीज जा. सगळ्या मर्यादा ओलांडल्या त्यांनी. कुणी? आता काय झालं? मला वाटलं होतं अधिपती जिजू तरी सेन्सिबल असतील, पण नाही. काय काय बोललेत ते बायकोला त्यांच्या. काय बोलले अधिपती? त्यांचा फोन आला होता का अक्षराला? नाही, फोन नाही आला, पण पत्रातून बोललेत ना ते. माय गॉड, आपल्या स्वतःच्या बायकोशी असं कोणी बोलतं का? हद्द केली, अति केलंय त्यांनी. काय काय बोलले ते? ते म्हणाले की, कसं सांगू, टोळी जड झालेली अति शिकलेली बायको नकोय. त्यांचं लग्न म्हणजे जिजूंसाठी संक्रांत आहे. ताईसारखी शिकलेली मुलगी त्यांना त्यांच्या आयुष्यात कधीच नको होती. पण तुला हे सगळं कसं कळलं? मी त्यांचं पत्र चोरून वाचलं. हिरा, आई सॉरी, पण ताई काहीच सांगत नव्हती आणि मला ताईची खूप काळजी वाटत होती. ती काहीच सांगत नाही म्हणल्यानंतर मी तरी काय करणार, म्हणून मी वाचलं. काय समजतात काय हे स्वतःला? त्यांनी जर हे असं अक्षराला पत्र दिलं असेल ना, तर अक्षराशी वागण्याची पातळी सोडली आहे यांनी. आधी अपमान, मग मारहाण, मग हाकलून देणं, आणि आता हे पत्र.
ही काय रीत झाली का सुनेशी वागण्याची? बायको काय रस्त्यावर पडली असं वाटतं अधिपतींना? तिला कुणी नाही असं समजू नका म्हणावं. तिचा बाप अजून जिवंत आहे. नको असेल ना आमची मुलगी तर आम्ही सांभाळ करू तिचा. काय म्हणणार बाबा, सगळा पैशांचा माज आहे. आम्ही काय पैशाकडे बघून लग्न लावून दिलं नाही तिचं. अधिपती कुठं हरवला सा? या. अहो मी म्हणलं ना आईसाहेब खरंच नको आहे. तुम्ही या. अन्नावर राग नाही काढायचा. घ्या. अहो इच्छाच नाही आईसाहेब, मी खरंच सांगतो इच्छा नाही मला. इच्छा नसायला काय झालं? बर आम्ही भरवतो. नको 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 आईसाहेब, खरंच नको. अधिपती 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 थांब जरा. आता एक शब्द बोलू नका माझ्या सांग. अधिपती थांब ना बाबा. अरे का असं वागतोयस? असं नको वागू. मी मी हात जोडू का तुझ्या पुढं? मी हात जोडतो तुमच्या पुढं. आत्ता माझ्या संग बोलू नका. अधिपती अक्षरा त्यांचं नाव नको हो. अधिपती अक्षराची शपथ आहे तुला.